उत्पत्ती एकादशी व्रतकथा। उत्पत्ती एकादशीच्या कथेनुसार सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला। तो खूप मजबूत आणि भयानक होता। त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले। तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान शिवांना सांगितली आणि म्हणाले, हे कैलाशपती, सर्व देव मूर राक्षसाला घाबरून नश्वर जगात भटकत आहेत। यावर भगवान शिव म्हणाले, हे देवांनो, तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा, तेच तुमचे दुःख दूर करू शकतात। भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरात पोहोचले। परमेश्वराला तिथे झोपलेले पाहून त्यांनी हात जोडून त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली। हे देवतांच्या स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरा, देवांचे रक्षण करते मधुसूदन, आपल्यास पुन्हा पुन्हा नमस्कार असो। आपण आमचे रक्षण करा। असुरांच्या भीतीने आम्ही सर्व आपल्याकडे आश्रयाला आलो आहोत। आपण या जगाचे निर्माता, पालक, प्रवर्तक आणि पालनकर्ता आणि संहारक आहात। सर्वांना शांती प्रदान करा। आपण आकाश आणि पाताळही आहेस। ब्रह्मा, सूर्य, चंद्र, अग्नी, द्रव्य, होम, प्रसाद, मंत्र, तंत्र, जप, यजमान, यज्ञ, कर्मकर्ता आणि उपभोग करता या सर्वांचेही आपण पिता आहात। आपण सर्वव्यापी आहात। आपल्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये चल आणि अचल असे काहीही नाही। अरे देवा, राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला दूर केले आणि आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत। कृपया आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा। इंद्राचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले, हे इंद्र, तो मायावी राक्षस कोण आहे? त्याचे सर्व देवांवर विजय मिळवला आहे। त्याचे नाव काय आहे? त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व सांगा। भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले, भगवान, प्राचीन काळी नंदीजंग नावाचा एक राक्षस होता। त्याला मूर नावाचा अत्यंत शूर आणि प्रसिद्ध पुत्र होता। त्याचे नाव चंद्रावती नावाचे नगर आहे। त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आहे आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे। त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैऋत इत्यादींचे स्थान घेतले आहे। सूर्य बनून स्वतः प्रकाशत करतो। तो स्वतः मेघ बनला आहे आणि अजिंक्य आहे। हे असुर निकंदन, त्या दुष्टाचा वध करून देवांना अजिंक्य बनवा। हे शब्द ऐकून देव म्हणाले, हे देवा, मी लवकरच त्याचा वध करीन। तुम्ही चंद्रावती नगरी जा, असे म्हणत प्रभूसह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले। त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता। त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना धावू लागले। जेव्हा देव स्वतः रणांगणावर आले तेव्हा असुर शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्या बाजूला धावला। देवाने त्याला सापाप्रमाणे बाणांनी भोसकले। अनेक राक्षस मारले गेले, फक्त मूर उरला होता। तो अखंडपणे देवाशी लढत राहिला। प्रभूने कितीही तीक्ष्ण बाण मारला, तो त्याच्यासाठी फूलच ठरेल। त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले होते, पण तो लढत राहिला। दोघांमध्ये कुस्तीही रंगली होती। त्याचे युद्ध 10,000 वर्ष चालू राहिले, परंतु मूरचा पराभव झाला नाही। थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले। हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती। भगवान विसाव्यासाठी आत गेले। ही गुहा 12 योजना लांब होती आणि तिला एकच दरवाजा होता। भगवान विष्णू योग निद्राच्या मांडीवर झोपले।
मूढ देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून मारण्यास तयार झाला. तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. देवीने मूढ राक्षसाला आव्हान दिले, त्यासोबत युद्ध केले आणि त्याला त्वरित मारले. जेव्हा श्रीहरी योग निद्राच्या खुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुमचा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून आपली उत्पत्ती किंवा उत्पन्ना एकादशी या नावाने पूजा केली जाईल. जे भक्त माझे असतील ते तुझे भक्त असतील. या एकादशी व्रताला खूप महिमा आहे, म्हणून या एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे आहे.